मारायचं हेलोच पळायला लागलं, याला मुक्का मार द्यायचा आहे की असं माझं हे सांगेन तुमच्या चॅनलच्या माध्यम म्हणजे आता सांगतो मी की माझा दुसरा संतोष देशमुख नाही व्हावा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला. नमस्कार, कवरेज.com नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो दगडवाडी गावचा जो आहे तो परिसर आहे. बीड जिल्ह्यामध्ये खंडणीच्या ज्या आहेत त्या घटना तर घडतच आहेत, परंतु या ठिकाणी 138 एकर जी जमीन आहे ते गाव गुंडांकडून बळकवण्याचा जो धक्कादायक प्रकार आहे या ठिकाणी समोर आलेला आहे. त्याचबरोबर ही वडिलांपासून त्याचबरोबर आजोबांपासून ही जमीन जी आहे ती याच शेतकऱ्यांच्या नावावर आहे, परंतु 138 एकर जमीन जी आहे ते या ठिकाणी गाव गुंडांकडून बळकवण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत या ठिकाणचे. नेमकं काय घडलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणाकडून दबाव आणला जातो शेती बळकवण्यासाठी? ही जी आहे जमीन ती आमची वरलीपारची जमीन आहे. ही आम्ही आमच्या डॉक्युमेंट्सनी पण दाखवलेली आहे आणि आम्ही निवेदन सगळ्याला म्हणजे आमच्याकडे 11 निकाल आहेत. 11 निकाल असून आम्ही कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलला सगळ्याला आम्ही त्यांचे प्रत दिलेले आहेत की जमीन ही आमची आहे. पण जे समोरचे जे काही व्यक्ती आहेत ते म्हणतात ही जमीन यांची नाही किंवा दहशत गाजवतात, मारतात की हा लय पळायला लागला आहे म्हणले, आता याच्याकडे बी बघावं लागेल म्हणजे हा लय सध्या आता मध्ये करतो, हो आत्तापर्यंत नव्हता, अशा गोष्टी करून धमका करतात. आणि ते काय करतात, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री किंवा अजितदादा पवार जे महसूलचे कोणी जे कर्मचारी बावनकुळे साहेब यांच्याकडे जातात, दाखवतात कागद वगैरे असं आहे आमचं म्हणून. ठीक आहे, आम्ही साहेबाकडे आमची बी एक विनंती की नाण्याच्या 2 बाजूत ना आमचं बी तुम्ही जे डॉक्युमेंट्स लिहिना ते तपासा ना, तपासून काय आहे ते खरं सांगा ना. विनाकारण हे म्हणजे पोलीस प्रशासन हे नाही का सविस्तर असे हाताखाली धरून हे असं सगळं हे घटनाक्रमांचं चालू आहे. आणि म्हणजे हे असं इतकी दहशत करतात की हा लयच पळतोय, याच्याकडे पावाच लाग, लोक पैसे असे धमके देतात की याला मारायचं आहे, हेलोच पळायला लागलं, याला मुक्का मार द्यायचा आहे की असं माझं हे सांगेन तुमच्या चॅनलच्या माध्यम म्हणजे आता सांगतो मी की माझा दुसरा संतोष देशमुख नाही व्हावा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला. नक्की पुढचे व्यक्ती जे आहेत ते कोण आहेत आणि त्यांना राजकीय विरोध असतात? आता फडणवीस साहेबांचं नाव घेतलं, त्यांच्या निकटवर्ती आहेत का ते कार्यकर्ते? ते एक कोणते ते बी टीमचे काहीतरी कार्यकर्ते ते, पण ते असं समोर बघत नाही. जे ते माणसाकडे सांगतात किंवा हेलो पळतो, याला असं करावं लागेल तसं करावं लागेल असं सांगतात. ते पुढच्या माणसाला जर विचारलं की मी नाव कोण म्हणलं काय म्हणले, तो नाव नाही ना सांगत त्या व्यक्तीचं. किती एकर संपूर्ण जी आहे ती जमीन आहे आणि किती जणांच्या नाव आहे? ही 138 एकर आहे. ही 7 जणांच्या नावावर आहे जमीन ही. नक्कीच दुसरे देखील शेतकरी माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलं होतं आणि कोणाकडून तुम्हाला ही जमीन बळकवण्यासाठी धमकी आली होती? कोण आहेत पुढचे? इथं मोहन जावे म्हणून एक येतं आणि गणेश जावे म्हणून एक येतं. पुन्हा दुसरे त्यांचे भाव येतं मोहन जाव्याचे. हे तिघंजण मिळून हे सरळ राजकारण करतात. हे बाकीचे गुंड जमा करणं आणि ते आम्ही गेलो खांबे वगैरे रावायला की त्याला ते मारहाण करायला लावतात. आम्ही 2-3 माणसं आणले होते खांबे रावायला, त्यांनी येऊन त्यांना मारलं, त्यांच्या बरगाड्या मोडल्या, आम्हाला मारलं. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर आम्ही तिकडं इन्शी वगैरे केली. ते आमच्या अगोदर गेलं, आम्हाला मारलं आणि आमच्या आधी जाऊन पोलीस स्टेशनला इन्शी केली. परत दुसरी गोष्ट की 1 तारखेला त्यांनी आत्मदहनचं दाखिलं. म्हणजे असे हे दिशाभूल करतात, जशी की प्रशासन लोकांची समजा पोलीस स्टेशनची, तहसीलदाराची किंवा कलेक्टरची टाकीवर चढणं, आत्मदहन करणं, म्हणजे फुकाटची जमीन बाळकायची आणि दाखवायचं की ही जमीन गाववाल्याची नाही, जनावराची जमीन आहे असं म्हणून ते दहशत करून ही जमीन लुटायचा मार्ग करतात आणि आम्हाला मारहाण करतात. त्याच्यामुळं आमचे लोक काय आहे, जर 5-4 लोक असले की त्यांना दिसले की ते पळतात गलीने. आता अशी गुंडगिरी करून हे जमीन बाळकाच्या मागे आहेत आमची ही सगळी जमीन. आमची ही जमीन जवळजवळ आमच्या बाजूने 5 ते 7 निकाल आहेत पुऱ्या जमिनीचे. इथं पाटोदा कोर्टाला निकाल आमच्या सरकार, बीड कोर्टाला आणि औरंगाबाद कोर्टाला. परत त्यांनी 2011मध्ये शिरूर कोर्टामध्ये परत अजून त्यांनी केस टाकली 2 बारे. ते बी निकाल आमच्या सरकारचा आहे. सगळे निकाल लागता असताना बी आमच्या बाजूने काहीच नाही, आम्हाला मार खावा लागतो. तर याच्याबद्दल मग प्रशासन आमच्यासाठी काय करते? आता आम्हाला नेमकं काय करायला पाहिजे? आम्ही याने समजा फुकाटची जमीन मिळवण्यासाठी टाकीवर चढलं तर आम्ही कुठं जाऊन जीव द्यायला पाहिजे यांच्यापुढं? कारण की आम्हाला आता दुसरा काही पर्याय राहिला नाही. पोलीस स्टेशनला गेलं ते मग ते जा, आम्ही आहे, तुम्हाला काय करायचं. तहसीलदारला गेलो ते म्हणजे तुम्ही तिकडे जा कोर्टाकडे, तिकडे बघा. प्रशासन सुद्धा दबावात आहे असं म्हणायचं? पोलीस प्रशासन सुद्धा दबावतच आहे ना. दबावत नसतं तर मग ते आम्हाला मार कसा खावा लागला असता. 3 वेळेस झाला आम्ही गेलो, 4 ते 5 वेळेस गेलो, तरी बी ते त्यांना काही करतात, ते आम्हाला मारतात आणि सुटून येतात. आणि सुटून आले तर आम्हाला आमच्या जमिनी जायचा अधिकार नाही. मग आम्ही नेमकं करायचं काय? वाडीमध्ये हे सगळी दहशत करतात. आमच्या संघ वाडीमध्ये एका माणसासुद्धा बोलून देत नाहीत. वाडीमध्ये एवढे लोक आहेत की त्यांना धमकी देतात आणि धमकी देऊन
त्यांना कलेक्टर ऑफिसला नेतात, तहसीलदार ऑफिसला नेतात, त्यांची मर्जी नसताना त्यांना पुन्हा पाणी भरून द्यायचं नाही, त्यांच्या जमिनी असतात त्यांना जमिनीत येऊन द्यायचं नाही, नाही येऊन द्यायच्यानंतर बिचारे गरीब असते तर दोघं तिघं जण ते मजबुरीने त्यांच्या मागं पडतात आणि आम्हाला एक माणूससुद्धा बोलायला तयार नाही. म्हणजे इतकी दहशत आहे आमच्या वाडीमध्ये. म्हणजे काही लोक धनगराचे लोक गाव सोडले त्यांनी आणि बघा इथं घर बांधले. काही लोक दहशतमुळं काही लोक त्यांचे जायभातल्या लोकांनी 4 घरांनी गाव सोडलं आणि पिपरखेडला गेले. काही लोकांनी त्यांच्याकडच्या जमिनी विकल्या आणि दुसरीकडे जमिनी घेतल्यात. काही लोकांनी त्यांच्यामुळं गाव सोडलं. इतके परेशान आहे दगडवाडी. आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे, प्रशासनासाठी काय करणार आहे किंवा आमच्यासाठी ते काही करताय का नाही करताय का, आम्हाला बी आत्मदान खरोखोटच करावं लागणार आहे का, त्यांनी खोटं केलं तर आम्हाला खरोखोट करायचं का करावं लागणार आहे का त्यांच्या हाताने मारावं लागणार. मेल्याच्या नंतर समजा ते आम्हाला येणार आहेत का बघायला. आमच्यासाठी जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला काही सहाय्य होईन का नाही गव्हर्नमेंटचा किंवा सरकारचा. ह्या जसं मंत्र्याकडे जातात खोटे पत्र देतात, आमचे खरे पत्र असून वाचून द्यायला दिसत नाही का. तर तुम्ही बघा कायदा बघा, 5 ते 7 न्याय आमच्या बाजूने लागलेत तरी आम्हाला आमच्या जमीन जायला अधिकार नाही. हे असं कोणता न्याय आहे. हे दहशतबाजी आहे आणि हुकुमशाही चाललेली. इथं राजकारणीचं सगळं सहारा घेऊन आम्हाला तकलीफ देतात. आम्ही काय करायला पाहिजे. आमची मुलं इथं नसतात, आम्ही एकटे असतो, आम्हाला 2 धक्के मारले खाली पडतो. आमचं वय काय आज 70 वर्षाचं वय आहे आणि त्यांचे जवान मुलं येतात, 50 मुलं येतात तर आम्हाला मारतात. नक्कीच या ठिकाणी जर बघायचं झालं प्रचंड दहशत जी आहे त्या या दहशतीमुळे या ठिकाणाहून काही जे शेतकरी आहेत गाव देखील सोडून या ठिकाणी शेतात राहायला आल्याचं देखील सांगितलं जातं. काय सांगाल एकंदरीत किती एकर अशी जमीन बळकावण्यासाठी मागणी केली होती. खंडणी मागताना देखील इतक्या लाखाची कोटीची खंडणी द्या अशी मागणी केली जाते. तुम्हाला जमीन बळकावण्यासाठी किती एकरची मागणी केली होती. आम्हाला 1 एकर जमीन आणि 5 लाख रुपये मोहन जावे वैजन जावे यांनी मागितले. 8 तारखेला आमचं भांडण झालं. त्यावेळेस होतं त्यांनी आम्ही असं मोजून द्यायला गेलो तेव्हा माझ्यावर त्याने भांडण केलं. त्याच्यानंतर परत आम्ही 25 तारखेला मोहन जायबाच्या नावाने कंप्लेंट दिलेली आहे. त्याचं काही झालं नाही. त्याच्यानंतर परत 27 परत आमच्यावर भांडण केलं. परत 8 तारखेला संदीप जावे यांच्या नावाने कंप्लेंट केली होती. तो पण असं आम्हाला मारायला आला होता. त्याचा व्हिडिओ पण होता माझ्याकडे. ही अशी त्यांची दहशत आहे. तर आम्हाला आत्मदान केल्यास दुसरा पर्याय नाही आहे. काही पैसे शिल्लक राहिले नाही आता त्याच्यानंतर. नक्कीच या ठिकाणी पाहितलं की प्रचंड दहशत आहे. या दहशतीमुळे आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी दुसरे देखील शेतकरी आहेत. काय सांगाल, जमीन तुमच्या नावावर आहे, कोर्टामध्ये केस देखील होती, तुमच्याकडून निकाल देखील लागलेला होता आणि तरी देखील ही जी गावगुंड आहेत ते तुमची जमीन हडपण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकतायत. ही जमीन जवळपास 5-6 पिढ्यापासून आमच्या आजोबा पंजोबापासून खपर पंजोबापासून आमच्या वडिलाच्या नावावर सुद्धा आहे. पण ही जमीन नुसती नावावरच आहे. आम्हाला ह्या जमिनीत ते आत्ता सध्या बी येऊन देत नाहीत. नुसती जमीन नावावर आहे. एक दिवस अशी परिस्थिती होईल आमच्यातला एखादा मेल्याशिवाय राहणार. नक्कीच काय सांगाल या ठिकाणी प्रचंड दहशत आहे. तुमचं नाव काय आणि या ठिकाणी नेमकं काय घडतंय सांगा. यांची दहशत म्हणजे 60, 70, 80, 90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मारतात. यांची दहशत खूप आहे. हे आमचा संतोष देशमुख करायच्या मार्गावर आहेत. इतकी यांची दहशत आहे. नक्कीच या ठिकाणी पाहितलं की बीड जिल्ह्यामध्ये खंडणीच्या घटना अनेक पाहिल्या असतील, परंतु या ठिकाणी शिरूर तालुक्यातील दगडवाडीमध्ये एक शेतकऱ्यांसोबत एक भयानक घटना जी आहे ते त्यांना अनुभव आलेला आहे की या ठिकाणी जमीन बळकावण्यासाठी जे गावगुंड आहेत यांच्याकडून जमीन बळकावण्यासाठी देखील त्यांना जे आहे ते दबाव टाकला जातो. या ठिकाणी त्यांनी पुढची जी रणनीती आहे, या ठिकाणी आमची पोलीस प्रशासन देखील दखल घेत नाही ना, मीडिया आतापर्यंत आमच्यापर्यंत आली होती. या ठिकाणी काही शेतकरी आहेत ते त्यांच्या दबावाला कंटाळून गाव देखील सोडून गेल्याचं सांगितलं आहे. नक्कीच या पुढे नक्की या शेतकऱ्यांना न्याय भेटतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.